म्हणजे त्यात एक आई डुक्कर आहे आणि तिची 3 पिलं, पिप, पॉप आणि प्रुडन्स. हो, आणि ही खूप म्हणजे आपल्याला माहीत असलेलीच गोष्ट आहे, पण यातले बारकावे बघण्यासारखे आहे. अगदी. तर सुरुवात अशी होते की आई त्यांना सांगते, आता स्वतःची घरं बांधा. आणि ती श्रमाचं महत्त्व पण सांगते. म्हणते मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे ती त्यांना तयार करते पुढच्या आयुष्यासाठी. बरोबर. आणि मग 3ही पिलं कामाला लागतात, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी. हो ना. पिप बघा कसा उत्साही आहे, एकदम झटपट काम करतो. गवताचं घर बांधतो तो, पटकन होतं काम. पण ते घर कसं जरा नाजूक वाटतं नाही का? म्हणजे वेग महत्वाचा की गुणवत्ता, हा प्रश्न येतोच. हो. आणि दुसरा आहे पॉप, तो काड्या वापरतो आणि मध्ये मध्ये काय म्हणतात त्याला, युकुलेली वाजवतो. म्हणजे त्याच्या कामात थोडी कला आहे, थोडा विरंगुळा. घर आकर्षक दिसतं, पण मजबूत असेल का हा प्रश्न राहतोच. कामापेक्षा आराम जास्त दिसतोय तिथे. आणि मग तिसरी प्रुडन्स, ती एकदम वेगळी. अगदी शांतपणे विचार करून एक एक वीट रचतीये. तिच्या कामात मेहनत तर आहेच, पण एक प्रकारची दूरदृष्टी आहे, चिकाटी आहे. हो, तिचं घर पहिल्यापासूनच मजबूत वाटतं. तर या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्याचे परिणाम काय होतात ते पुढे दिसणार आहे. कारण मग एंट्री होते लांडग्याची. बरोबर. वुल्फ गँग तो येतो आणि सरळ पिपच्या घराकडे जातो. आणि मग एका फुंकरीतच घर उडवून लावतो तो. हो, गवताचं घर ते किती वेळ टिकणार? पिपची सगळी घाई वाया गेली. बिचारा. मग तो धावत पॉपच्या घरी जातो आसरा घ्यायला. हो, पण लांडगा तिथेही पोचतो आणि काड्यांचं घर सुद्धा पाडून टाकतो. म्हणजे पॉपची कला पण कामाला आली नाही संकटाच्या वेळी. नाही. मग दोघेही पळत सुटतात प्रुडन्सच्या विटांच्या घराकडे. आणि आत जाऊन लगेच दार बंद करतात, अडसर लावतात. अगदी. आणि विटांचं घर मजबूत असल्यामुळे लांडगा काही आत येऊ शकत नाही. त्याचे प्रयत्न फसतात, पण तो हार मानत नाही. तो त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतो. हो, म्हणतो की अहो मी खाऊ आणलाय तुमच्यासाठी, दरवाजा उघडा, असं काहीतरी. पण पिलं आता हुशार झाली आहेत, ती भुलत नाहीत. मग त्याचा तो प्लॅन फसल्यावर तो दुसरा मार्ग शोधतो. कोणता? दुरांड्यातून आत शिरण्याचा प्रयत्न करतो. अरे बापरे, इथे खरी कसोटी आहे. हो, आणि इथे फक्त घराची मजबूती नाही, तर प्रुडन्सची बुद्धी पण कामाला येते. काय करते ती? ती पटकन तिच्या भावांना सांगते, एका मोठ्या भांड्यात सलगमचा रस्सा उकळायला ठेवा. सलगम म्हणजे टर्निप, बरोबर. हो, आणि मग पिप तो रस्सा ढवळायला लागतो. आणि पॉप काय करतो? तो तर घाबरला असेल ना? नाही, तो त्याची युकुलेली घेतो आणि एकदम असं गंभीर तणावपूर्ण संगीत वाजवायला लागतो. काय गंमत आहे, म्हणजे पूर्ण नाट्यमय प्रसंग तयार केला त्यांनी. अगदी. आणि नेमकं त्याच वेळी तो लांडगा धुरांड्यातून खाली उतरतो आणि सरळ त्या उकळत्या रश्श्यात पडतो. कल्पना करा, भाजून निघतो तो आणि किंचाळत घराबाहेर पळतो. आणि नुसता पळून नाही जात, तर शपथ घेतो की परत कधी यांच्या वाटेला जाणार नाही. हो, बाहेर एका पाटीवर त्याची फजिती झाल्याचं पण दाखवलं आहे. पिलं मग विजय साजरा करतात. आकाशात इंद्रधनुष्य पण दिसतं. खूप छान शेवट आहे, पण गोष्ट इथे संपत नाहीये खरं तर. नाही, कारण शेवटी एक महत्वाचा बदल दिसतो. आता 3ही पिलांची घरं विटांची आहेत. म्हणजे पिप आणि पॉपने पण धडा घेतला. बरोबर. पण गंमत म्हणजे त्यांनी त्यांच्या नवीन मजबूत विटांच्या घरांवर गवताचे झेंडे लावलेत. गवताचे झेंडे, हे काय वेगळंच आहे. हो, आणि ती तिघही आनंदाने एकत्र राहतात. यातून स्पष्ट होतं की कष्टाने विचारपूर्वक केलेलं कामच संकटात टिकतं. त्यांचं घर तर मजबूत होतच, पण तिची प्रसंगावधानता, ती रश्शेची युक्ती, ती पण खूप महत्वाची ठरली. अगदी. नियोजन आणि वेळेवर योग्य निर्णय घेणं, दोन्ही गोष्टी महत्वाच्या. हो, ही गोष्ट आपल्याला कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीचं महत्त्व शिकवते. नक्कीच. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. कोणता? की त्या नवीन विटांच्या घरांवर ते गवताचे झेंडे का लावले असतील? म्हणजे भूतकाळ विसरायचा नाही म्हणून. किंवा कदाचित आपले पूर्वीचे प्रयत्न जरी कमी यशस्वी ठरले असले तरी ते आपल्या प्रवासाचा भाग होते हे मान्य करणं. बरोबर. आपल्या चुकांमधून शिकून पुढे जायचं, पण त्या चुकांची आठवण ठेवायची. हो, त्यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.